बदलापूर शहरामध्ये आपल्या हक्काचं घर तेही यंदाच्या गुढीपाडव्याला. आपण काही दिवसांपूर्वी बदलापूर शहरामध्ये जुनं घर द्या आणि नवीन घर घ्या अशी एक जाहिरात केली होती आणि ती जाहिरात गुरप्रीत सिंग फर्स्ट एलिगन्स फर्स्ट होम्स याचे जे संचालक आहेत त्यांच्या संकल्पनेतून ही जाहिरात आपण केली होती. आज गुरप्रीत सिंग आपल्यासोबत आहेत. नेमकं त्यांची संकल्पना काय होती, गुढीपाडवा अवघ्या 2 दिवसावरती आहे, कुठले कुठले कस्टमर्स त्यांना मिळाले किंवा ही संकल्पना नेमकी काय आहे आणि गुढीपाडव्यानिमित्त त्यांनी ग्राहकांसाठी आपल्या स्वप्नातलं घर घेण्यासाठी जी स्कीम आहे किंवा जी योजना आहे ती नेमकं काय आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. गुरप्रीतजी नमस्कार, राज्य माझा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आपण जर बघितलं तर बदलापूर शहरातले एक विश्वसनीय बांधकाम व्यावसायिक अशी त्या तुमच्याकडे जवळपास तुमची ओळख होत चाललेली आहे. आपटेवाडी असेल, शिरगाव असेल, भोसलेनगर असेल, मांजर्ली परिसर असेल किंवा आता कात्रप प्राईम लोकेशन बदलापूर शहरातलं आणि त्याच्यानंतर तुमचा कात्रपला आणखी सेकंड प्रोजेक्ट देखील येत आहे. तो अवघ्या काही महिन्यामध्ये लॉन्च होतोय. मला एक सांगा, हा जो प्रोजेक्ट आहे बदलापूर शहरातला ज्या ठिकाणी तुम्ही जुनं घर द्या आणि नवीन घर घ्या ही संकल्पना राबवलेली आहे, नेमकं ही संकल्पना काय आहे? आपण काही दिवसांपूर्वी जाहिरात केली आहे, किती लोक तुमच्याकडे अप्रोच झालेले आहेत आणि कशा प्रकारे ही संकल्पना? सर, सर्वात पहिले तर जाहिरात केल्यानंतर आम्हाला 100पेक्षा जास्त कॉल आलेत आणि भरपूर व्हिजिट आहेत. आजच्या तारखेला पण आम्हाला 10 व्हिजिट दिवसाला आहे विदाऊट एनी फॉलोअप. म्हणजे लोकांना ते खूप आवडलेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जी संकल्पना आहे ही अशी आहे की याच्यामध्ये जुना घर द्या आणि नवीन घर घ्या हे जे आमचा कॉन्सेप्ट आम्ही आणला आहे, याच्यामध्ये आमचं असं मत आहे की आम्ही जे फॉलोअप घेतलेत, कस्टमरचे फीडबॅक घेतलेत, त्याच्यामध्ये आम्हाला असं कळलं की भरपूर काही कस्टमर जे बदलापूर रहिवासी आहेत, जुने रहिवासी, त्यांचं जुनं घर विकणं आहे त्यांना आणि त्यांना नवं घर घ्यायचं आहे, पण त्यांना जुनं घर विकणं हे खूप कठीण जातं आहे. ते जुनं घर विकणं म्हणजे त्याच्यामध्ये लिगल प्रोसेस असतात, त्याच्यामध्ये समोरच्या कस्टमरचं लोन होणार की नाही किंवा तुमच्या घराचे काय पेपरवर्क बघायचे, ते सगळं त्यांना एवढं त्याचा एक्सपिरियन्स नसतं, तर त्यांना ते खूप अवघड असतं. तर त्यासाठी त्यांचा तो एक जो प्रोसेस आहे तो आम्ही कमी करून आम्ही आमच्या हातात घेतो आहे की तुम्हाला तुमच्या लिगल प्रोसेस आम्ही चेक करू, आम्ही तुमचं घर घेऊ आणि आम्ही तो हेडेक घेऊ आणि तुम्ही तुमचं घर तुम्हाला आम्ही नवीन देऊ आणि तुमचं ते घर आम्ही विकत घेऊ आणि आम्ही ते नंतर बघू काय करायचं. ग्राहकाला घर घेताना जी काय डोकेदुखी असते एकंदरीत डॉक्युमेंट्सची ते तुम्ही पूर्णपणे सुकर करत आहात आणि नवीन घर तुम्ही देऊन त्यांच्याकडे त्यांचं तुम्ही जुनं घर घेतात. बदलापूर शहरामध्ये अनेक ग्राहकांनी तुमच्याकडे बोलावून कॉन्टॅक्ट केला असेल. गुढीपाडवा जो आहे तो अवघ्या काही 2 दिवसावर येऊन ठेपलेला आहे. 30 मार्चला गुढीपाडवा आहे आणि आपल्या माध्यमातून नेमकं गुढीपाडव्याच्या निमित्ताने काय कन्सेप्ट आहे किंवा काय संकल्पना आहे ग्राहकांसाठी? गुढीपाडवाचाच हा ऑफर होता एवढा दिवस आणि गुढीपाडवा निमित्त आम्ही या ऑफर सोबत आम्ही सेमी फर्निश्ड फ्लॅट ऑफर करतायत आणि आम्ही गुढीपाडवाला घोरपडे चौकाला पण बिल्डिंग लॉन्च करतोय आणि घोरपडे चौक म्हणजे आज बदलापूर ईस्टचा एक लँडमार्क, एक प्राईम लोकेशन लँडमार्क आहे. घोरपडे चौकाला आज जो आम्ही ऑफर करतोय त्याच्यामध्ये 2 BHK आम्ही 42 लाखला ऑफर करतोय ऑल इन्क्लुसिव्ह आणि 1 BHK 30 लाखाला ऑफर करतोय गुढीपाडवा निमित्त. आणि सोबत जर ही ऑफर असेल तर जुना घर देऊन आम्ही तो पण याच्यामध्ये देऊ शकतो. बरं, आपण जर बघितलं तुम्ही विश्वसनीय आहातच, 2 प्रोजेक्ट तुमचे आहेत कात्रपमध्ये. मला तुम्हाला एक असं विचारायचं आहे पर्सनली, तुम्ही बांधकाम क्षेत्रामध्ये कधी आलात? तुमच्या आयुष्याची सुरुवात कधी झाली? कारण जन्म झाला, शिक्षण घेतलं आणि डायरेक्ट बांधकाम व्यावसायिक झालो असं तर होत नाही. प्रत्येकाच्या लाईफमध्ये एक स्ट्रगल स्टोरी असते. तर तुमच्या लाईफची स्टोरी काय, थोडक्यात काय सांगा? सर, ॲक्च्युली मी बांधकाम क्षेत्रात आलो पहिले मी माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट करून मी जॉबला होतो ठाण्याला एक बिल्डरकडे, विजय ग्रुप म्हणून बिल्डर होता. मग मी कल्याण अजमेरा ग्रुप जो आहे त्यांचा मी होतो मॅनेजर आणि मला असं त्याच्यामध्ये मला असं लक्षात आलं की लोकांना घर देणं आणि लोकांना एक स्वप्न पूर्ण करणं हेच माझं आयुष्याचा हेतू आहे आणि ते मला आवडतं आणि माझं असं मत आहे की जे लोकांना आवडतं तेच त्यांनी करावं आणि याच्यामध्ये माझा इंटरेस्ट होता. त्यासाठी मग मी हळूहळू पैसे गोळा करून मग हे काम स्वतः चालू केलं. पहिला प्रोजेक्ट केला बदलापूर शहरातला, असं काय अडचणी वाटल्या का, आव्हान वाटलं होतं की नाही विकले जातील की नाही, इन्व्हेस्टमेंट तर करायची आहे? नाही, विकले जातील की नाही ते तर मी मार्केटिंगमध्ये मॅनेजमेंटमध्ये केलेलं आहे शिक्षण, तर मला तर माहीत होतं कसं मार्केटिंग करायची. पण थोडासा स्टार्टिंगला मार्केट कसं आहे बदलापूरचं ते सगळं स्टडी करण्यामध्ये थोडा टाईम गेला, पण त्यासाठी आम्ही फायनान्स प्लॅनिंग केली होती तर ते झालं म्हणजे मॅनेज. अच्छा, आज फर्स्ट होममध्ये किती स्टाफ आहे अंदाजे आणि प्रकारे? माझ्याकडे आत्ता तरी 6 स्टाफ आहेत. 6 स्टाफ? हो. आणि किती प्रोजेक्ट त्या बदलापूर शहरामध्ये? आता माझ्या स्वतःच्या कंपनीचे 2 प्रोजेक्ट येत आहेत. अच्छा. आणि पार्टनरशिपमध्ये आहे अजून 2. अच्छा. मला एक सांगायचं आहे, जो असतो त्याला जो कुठलाही नागरिक असतो
आपल्या स्वप्नातलं एक घर व्हावं अशी प्रत्येकाची बरोबर. इच्छा असते बरोबर. आणि तो घर पूर्ण करण्यासाठी मग जीवाची पराकाष्ठा करून, प्रयत्नांची पराकाष्ठा करून पैसे जमा करतो आणि घर विकत घेतो किंवा काय. 100%. गुढीपाडवा आहे, लॉन्चचे ऑफर्स तुम्ही सांगितलेले आहेत. बरोबर. तुम्ही एक कात्रपमध्ये अजून एक जो आहे प्रोजेक्ट तुम्ही लॉन्च करत आहे. बरोबर. ग्राहक तुमच्याकडे अट्रॅक्ट होईल अशा प्रकारे ग्राहकांना काय आवाहन कराल? सर, ग्राहकांना माझं आव्हान असं असेल की मुहूर्त चांगला आहे. मी असं नाही बोलत की माझंच प्रोजेक्ट चांगला आहे किंवा माझा प्रोजेक्ट प्राईम लोकेशनला आहे. मी नेहमी एकच सांगतो की घर हे अशी वस्तू आहे की तुम्ही आयुष्यात एकदा किंवा मॅक्सिमम 2दा घेऊ येणार. एक नॉर्मल माणूस, इन्व्हेस्टरची गोष्ट करत नाही मी. बरोबर. आणि जर तुम्हाला तिथे राहायचं आहे तर सर्वात मोठा त्याचा जो ऑप्शन असला पाहिजे, प्राईम चॉईस असली पाहिजे, ती असलं पाहिजे लोकेशन. कसं आहे ना सर, बजेट हा एक महत्त्वपूर्ण टॉपिक आहे, पण बजेट कसं आहे मॅनेज करता येतं. माझा असं एक पर्सनल व्ह्यू पॉईंट असतो की 2-3 लाख 5 लाख बजेटसाठी लोकेशन नाही कस्टमरनी कॉम्प्रोमाइज केली पाहिजे. तुम्ही बजेट कमी जास्त करू शकता, लोनमध्ये इन्क्लूज करू शकतात, कुठून फ्रेंडली लोन भेटतं, ऍडजस्टमेंट होते. पण लोकेशन एकदा गेली ना हातातून तर लोकेशन भेटत नाही. तर ऍडजस्टमेंट होत असेल, थोडा बिल्डर पण करतो, थोडा कस्टमरनी पण करावा, बोलणं करून पण असेल मॅक्सिमम ट्राय करा की लोकेशन तुम्हाला तुमची फेवरेट भेटेल. आपण जिथे राहतो तिथे जवळच आपल्याला अम्युनिटीज मिळाल्या पाहिजे, कनेक्टिव्हिटी चांगली असली पाहिजे असं त्यासाठी. बरं, एक बांधकाम व्यावसायिक म्हणून बदलापूर शहरामध्ये छोटासा ट्विस्टवाला क्वेश्चन्स आहे की बांधकाम व्यवसाय म्हणून बदलापूर शहरामध्ये कोणती सुविधा प्रथम आली पाहिजे आणि तिला प्राधान्य दिलं गेलं पाहिजे? बदलापूर शहरात कारण मेट्रो आहे, मेट्रो येणार आहे, रेल्वेच्या फेऱ्या वाढणार आहेत, पाणी आहे किंवा इतर बरीच समस्या आहेत ज्या बदलापूर शहरातील, मुंबईतून नागरिक बदलापूर शहरात राहिला आहे जवळपास, कारण आजूबाजूच्या गावात तर कोणी येत नाही, पण मुंबईतून जवळपास 90% नागरिक जो आहे बदलापूरला राहिला येतो. तशा अम्युनिटीज बदलापूरमध्ये मिळाव्यात किंवा काही मिळाव्यात तर काय सांगाल थोडक्यात? सर, एम्युनिटीज बदलापूरमध्ये बघा, बदलापूरमध्ये 90% जे गिराक आहे तो वर्किंग क्लास आहे आणि तो बॉम्बेला जातो, जॉब करतो आणि तो रात्री वगैरे उशिरा येतो. तर एम्युनिटीजमध्ये कॉम्प्लेक्सच्या आत्ता एम्युनिटीज तर जे प्रत्येक बिल्डर देतो, पण लोकेशन वाईज कस्टमरने हे बघावा की त्याच्या प्रोजेक्टच्या जवळ कुठे ट्रान्सपोर्टेशन कसं आहे, लोकल ट्रेन्सला जायला तुमचं वॉकिंग आहे का किंवा ऑटो लवकर भेटतात का, आणि शॉपिंगसाठी बाजूला सगळं आहे. म्हणजे बाजार जवळपास असेल तर कसं लोकांना जॉब नंतर येऊन काही जास्त काय कुठे फिरायची गरज नसली. येस, बरोबर. म्हणजे घरापासून सगळ्या गोष्टी अम्युनिटीज आहेत त्या जवळ मिळाल्या पाहिजे. नक्कीच. आपण जर बघितलं तर माझ्या प्रोजेक्टमध्ये घर नाही घेतलं तरी चालेल, पण गुढीपाडव्याच्या निमित्ताने तुम्ही लोकेशन पाहून घर घ्या असं आवाहन गुरप्रीतजींनी ग्राहकांना केले. मात्र त्यांचं जे लोकेशन आहे ते सुद्धा खूप प्राईम लोकेशनवरती त्यांचा प्रोजेक्ट आहे आणि दुसरा जो प्रोजेक्ट येतोय तो सुद्धा कात्रप परिसरामध्ये खूप प्राईम लोकेशनवरती असणार आहे. त्यामुळे नक्कीच यंदाच्या गुढीपाडव्याला तुम्ही फर्स्ट होमला एक फोन करा, एक व्हिजिट करा आणि आपल्या स्वप्नातलं घर पूर्ण करण्याची संधी ही गमावू नका. कारण आपण बघू शकतो माझ्या मागच्या बाजूला स्क्रीनवरती खूप सुंदर असा हा व्हिडिओ सुरू आहे आणि हा 2 BHK फ्लॅट त्यांनी अतिशय उत्कृष्ट असा डिझाईन केलेला आहे. सेमी फर्निश फ्लॅट जो आहे तो ग्राहकांना मिळणार आहे. त्यामुळं नक्कीच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि गुढीपाडव्याला आपल्या स्वप्नातलं घर पूर्ण करा. जुनं घर द्या, नवीन घर घ्या, तेही गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बदलापूरच्या प्राईम लोकेशनवर, म्हणजे आपल्या कात्रपमध्ये. तर आत्ताच संपर्क करा. संपर्क क्रमांक आहे 91 12 21 55 77.